रक्त आटून पिकवलेलं धान्य डोळ्यात देखत मातीमोल ठरलं. वाशिम जिल्ह्यातील मानोरा गावात मोठा पाऊस झाला. शेतकऱ्याने दिवस रात्र काबाड कष्ट करून पिकवलेलं धान्य विकायला बाजार समितीमध्ये आला असता अचानक निसर्ग कोपला आणि मुसळधार पाऊस आला. काबाड कष्ट करून पिकवलेलं धान्य शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत वाहून जाऊ लागलं. केलेले कष्ट वाया जाऊ नये म्हणून करत असलेली धडपड आपल्याला पाहायला मिळेल. झालेल्या घटनेला सर्वस्वी जबाबदार कोण? निसर्ग, बाजार समिती का शेतकरी? आता उरला प्रश्न तो म्हणजे शेतकऱ्याने जगावं कसं? जे वर्षभर कमावलं ते पावसामुळे गमावलं. मग उरलं काय? एकीकडे सरकार थोडेफार पैसे देते खरे, पण त्याने वर्षभराचे कष्ट भरून निघतील काय? शेतकऱ्याच्या जाग्यावर येऊन एकदा नक्की विचार करा. फळी फळी फळी